देशभर गाजलेल्या नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं तपासाचा फास अधिक घट्ट केला आहे। एकीकडे मोठेगावकरचा मुलगा स्टार विटनेस बनणार असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रातून आणखीन 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यामध्ये पुण्यातील एका नामांकित मेडिकल अकादमीतील फिजिक्स शिक्षक तेजस हर्षकुमार शाह आणि लातूरमधील डॉक्टर मनोज चिरुरे यांचा समावेश आहे। या प्रकरणात आता डॉक्टर, प्राध्यापक, क्लास चालक आणि विद्यार्थ्यांची अशी मोठमोठी साखळी जोडली जाते आहे। काय घडतंय नेमकं पाहूयात स्पेशल रिपोर्ट। नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं मोठी कारवाई करत महाराष्ट्रातून आणखीन 2 आरोपींना अटक केली आहे। यामध्ये लातूरमधील डॉक्टर मनोज चिरुरे आणि पुण्यातील तेजस हर्षकुमार शाह यांचा समावेश आहे। तेजस शाह पुण्यातील डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीमध्ये भौतिकशास्त्र विषयाचा शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे। सीबीआयने या दोघांना दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर केलं। सीबीआय तपासात समोर आलेल्या माहितीनुसार तेजस शाह याला नीट परीक्षेचे फुटलेले भौतिकशास्त्राचे प्रश्न अटक करण्यात आलेले आरोपी मनीष हवालदार हिच्याकडून मिळाले होते। या प्रश्नांची देवाणघेवाण काही विद्यार्थ्यांना करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली असून या तपासाची व्याप्ती आता वाढली आहे। दरम्यान राऊस ॲव्हेन्यू येथील सीबीआय कोर्टानं डॉक्टर मनोज चिरुरे यांना 5 दिवसाची सीबीआय कोठडी सुनावली आहे। काही महत्त्वाच्या लिंक आणि संपर्काची पडताळणी करायची असल्यानं तर आरोपी शिवराज मोठेगावकर आणि प्रल्हाद कुलकर्णी यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय। तपासादरम्यान आणखीन धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोठेगावकर यांच्या मुलासाठी डॉक्टर मनोज चिरुरे यांनी नीट पेपर उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे। मोठेगावकर यांच्या मुलासह आणखीन 2 विद्यार्थ्यांपर्यंत हा पेपर पोहोचवण्यात आल्याची माहिती सीबीआय तपासात समोर आली आहे। आरोपी प्रल्हाद कुलकर्णी यांच्याकडून केमिस्ट्री विषयाचा पेपर मिळवून तो पुढे देण्यात आल्याचंही तपासात निष्पन्न झालंय। या प्रकरणात पुण्यातील एका महिला प्राध्यापकाचं नावही सीबीआयच्या रडारवर आलंय। ही महिला एनटीएच्या समितीत केमिस्ट्री विषय तज्ज्ञ म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर येते। तिनं आरोपी मनीषा मांढरे हिच्यासोबत केमिस्ट्रीचे प्रश्न शेअर केल्याचा संशय व्यक्त केला जात असून महिला प्राध्यापकाला लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान या प्रकरणी अटकेत असलेल्या तेजस शाह याच्या बाबत डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीने सर्व आक्षेप फेटाळले आहेत। ॲज अ ज्युनियर फिजिक्स टीचर काही प्रश्न होते, डाऊट्स होते, सर्टन चॅप्टर्स काही चॅप्टर्स जे जेई मध्ये येतात ते नीटमध्ये आहेत की नाही याच्यासाठी कोणातरी सिनियर फॅकल्टी त्याला हवी होती, बरोबर आहे। त्या सिनियर फॅकल्टीला म्हणून तिने त्या मॅडमना कॉन्टॅक्ट केला, त्यांनी त्याचे डाऊट्स क्लॅरिफाय केले। आमचा क्लासचा नीट पेपर लीकशी 0 संबंध आहे। कधीही आम्ही अशा अनफेअर प्रॅक्टिसेस केलेल्या नाहीत, करणार नाहीत। ऑनेस्टली आम्ही आमचं काम करतो, मुलांना गायडन्स देतो, जो काही आहे तो। आमचा या लीकशी काहीही संबंध नाही। तपासात आणखीन एक महत्त्वाची बाब उघड झाली आहे। अटक करण्यात आलेल्या एका विद्यार्थ्याच्या चौकशीतून मनीषा हवालदार आणि तिच्या पतीचा पेपरफुटी प्रकरणाशी थेट संबंध असल्याचं समोर आलंय। मनीषा हवालदार हिनं विद्यार्थ्याला भौतिकशास्त्राचे प्रश्न तोंडी सांगितले होते। त्या विद्यार्थ्याने प्रश्न लिहून घेतले आणि नंतर मनीषा हवालदाराच्या पतीला पाठवलं। विशेष म्हणजे त्या विद्यार्थ्याचा नंबर गॉड या नावानं सेव्ह केल्याची माहिती सीबीआय तपासात समोर आली आहे। या संपूर्ण प्रकरणात डॉक्टर मनोज चिरुरे यांची अटक विशेष महत्त्वाची मानली जाते, कारण याआधी अटक करण्यात आलेले आरोपी हे प्राध्यापक, क्लास चालक किंवा पेपर सर्क्युलेट करणारे होते। मात्र डॉक्टरला अटक होण्याची ही पहिलीच घटना असल्यानं आता मेडिकल क्षेत्रातील आणखीन मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करतायत। नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा तपास दिवसेंदिवस अधिक खोलवर जात असून महाराष्ट्रातील अनेक शहरापर्यंत या रॅकेटचे धागेदोरे पोहोचल्याचं स्पष्ट होतंय। डॉक्टर, शिक्षक, कोचिंग क्लास चालक आणि विद्यार्थ्याचा समावेश असलेल्या या प्रकरणात पुढील काही दिवसात आणखीन मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।